भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधील विरली बुद्रुक परिसरामध्ये पैशांच्या वादामधून तरुणाची हत्या। मारहाण केल्यानंतर तरुणाला कॅनॉलमध्ये बुडवलं। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला करून भर रस्त्यामध्ये चाकू कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या 5 जणांना अटक। पोलिसी खाक्या दाखवत रजपूतवाडीजवळ तपासासाठी फिरवलं। मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी जेरबंद। जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट्सची कारवाई। पीडित मुलीला सुद्धा पोलिसांनी घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनीमध्ये महिलेला अश्लील स्पर्श करून पळालेला विकृत जेरबंद। छावणी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद। नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये बालविवाह प्रकरणी पालकांवर गुन्हा। पालकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तर पतीवर बलात्काराचा गुन्हा। प्रसूतीसाठी मनपा रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस। नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये गुंडांची दहशत। कराळबंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता दगडाने हल्ला। यामध्ये कोणीही जखमी नाहीये, पण दुकानाचं बरंच नुकसान झालंय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येचं गूढ उकललेलं आहे। हत्या त्यांची पत्नी चैतालीने प्रियकर सिद्धार्थ पवारच्या मदतीने केल्याचं तपासामध्ये निष्पन्न। कर्जबाजारी बाप लेकाने लुटले मालकाचे 27 लाख रुपये। लुटलेली रक्कम जप्त। डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून कटरने वार करत बॅग हिसकावल्याचा केला होता बनाव। सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त नवी मुंबईच्या खांदेश्वर पोलीस ठाण्याची जनजागृती मोहीम। विविध शाळा आणि महाविद्यालये तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन। जालन्यामधील नवीन मोंढा इथं मिरची व्यापाऱ्याची मिरची चोरणारे आरोपी जेरबंद। जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई। 95,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। पॅरोल मिळवण्यासाठी बनावट मेडिकल सर्टिफिकेट बनवलं। नागपूर मध्यवर्ती कारागृहामधील धक्कादायक प्रकार उघडकीस। धंतोली पोलिसांकडून तुरुंगामधील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल।